कसा मित्रांनो, तर आजचा ब्लॉग कुणाल कंटिन्यू करेल, तर बोल कुणाल. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही ब्लॉग करणार आहे. तर नारळ शोधसाठी जाणार आहे. तर तुम्ही या पुढील बघा. तर चाललेलो आहे आम्ही नारळ शोधमध्ये. तर आता कोण आम्हाला सापड पण नाही. प्रणव भाऊ आलेला आहेत आता इथनं. नमस्कार मित्रांनो. तर प्रणव इथनं मोर बघेल. तर मित्रांनो चाललेलो आहे नारळ शोधमध्ये. एक झाड दिसत आहे, त्याला नारळ आहेत का पाहूया. तर मित्रांनो ह्याला नारळ दिसत नाही. तर मित्रांनो ह्याला नारळ दिसत आहे, पण ही खूपच लहान आहेत. त्यासाठी आम्ही आता मोठे नारळ बघायचा शोध लावणार आहे. तर आता आम्ही आता नारळ हुडकून जमलेलो आहे. तर आता आम्ही चिचा काढत आहे, ते तुम्ही बघावे. तर बघा मित्रांनो, हे चिंच झाड पण इलायन चिंच आहे. आम्हाला आंबट चिंच खाऊ वाटत होती, पण इलायन चिंच खावल्यामुळे आम्ही चिंच खाणार आहे. कुठली रे? इलायन चिंच. इलायन चिंच. चढवर वर चढवर आहे. इथं दोन बुटक दिसत आहेत, ते आम्ही काढत आहे. खराब आहेत, खराब आहेत, चांगलं आहे. तर हे चीज खाल्ले आम्ही आहे, हे खात आहे. अजून काढ घ्या आम्हाला. तर याला खूपच काटे असतात, ते आम्ही आता चढून जाणार आहे. पण तरी पण प्रयत्न कायम राहील. तर मित्रांनो मला खूपच काटे घुसायला लागले, तरी पण मी वर चढलेलो आहे. तर तुम्ही काटे पाहू शकता. डावी काटे त्यांना. इथे खूप चिंच खूपच आहेत, पण हाताला काही येत नाहीत. तुझी उंचीच तेवढे. हिमालय गावलेले आहे चिंच. तर आता हो का, इथे आकडा गावलेला आहे आम्हाला. बस बस चल. तरी प्रणव साठी देत आहे. चल बस ये खाली. तर आता उतरायला अडचण होत आहे. काटे घुसायला लागल्यात. एडिटर. अरे चिंच पडली खाली. तर मी उतरायला सक्षम झालेलो आहे. काय सक्सेसफुल झालेलं आहे. तर मित्रांनो हे आम्हाला 2-4 बुटूक घाललेले आहेत. तर तुम्हाला खाऊ वाटत असतील, पण ही तोंडाला पाणी यासारखे आहेत बुटूक. बघा हे पाहू शकता तुम्ही. काढून दाखव. हे तुम्ही पाहू शकता. हे बुटूक बघा, हे बघा, अतिशय छान लागत आहे. तर मित्रांनो आम्ही रोज इथे सुट्टी असले खेळत असतो. तर तुम्हाला ही जागा दाखवतो. हे मंदिर आहे देवांचे, विष्णू देव. तेव्हा या बॅटीने आम्ही खेळत असतो. त्यांना अशी सुट्ट्या चौके मारले जातात. तरी असं मारत असतो ते असं मारत असतो या. तर मित्रांनो आम्हाला इथे एक बदम झाड दिसत आहे. तर आम्ही तिथं बदम आहेत का बघा. चला बदम झाड घेतो, खूप उंच आहे. तर आम्हाला बदम दिसत आहे 2-3. तर मित्रांनो हे बदाम आणलेलं आहे आम्ही. तर हे अतिशय खूप चांगलं असते, खाऊन जाऊ तुम्हाला. हे लाल असते बदाम. चला तर मित्रांनो आम्ही ही बदाम फोडत आहे. तर तुम्हाला पण खाऊ इच्छित असल्या तर आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. तर तुम्हाला आम्ही घरी पोच करतोय बदाम. फोडल्यावर त्याच्यातनं काय निघतं सांग की. तर ह्याच्यातून बदाम निघतं, म्हणून याला बदामाचं झाड म्हणतात. फोड रे प्रणव लवकर. प्रणवला अतिशय गडबड झालेली आहे. तर फोडण्यासाठी उत्सुक फोडून दाखव काय असतं त्याच्यात. तर प्रणव फोडत आहे. प्रणवला अतिशय असं गडबड झालेली आहे की त्यानं कधीच खाल्लं नसतं. त्यातलं चुरा होईल की. पग त्यातलं नासून गेलेलं आहे. मित्रांनो हे फोडताना बोट सुद्धा गावू शकतं. तुम्ही तेवढं अतिशय ध्यान देऊन फोडायचं असते. फोडलं. तरी प्रणवचा छोटा भाऊ विघ्नेश हाय कर, हाय कर. हा तरी प्रणवनं बदाम फोडलेला आहे. तिथून पडलेला आहे. तर यश आता उचलत आहे. तर यश आता आम्ही बदाम खातो इकडे. हो हे बदाम निघतं त्यातून. दर प्रणव खा, मला द्या अर्ध. बघा
हा बदाम. तर आम्ही ईडने आम्हाला बदाम मागत आहे बरं आम्ही त्यांना तर मित्रांनो आज आमचा हा ब्लॉग इथं समाप्त होत आहे आणि या ब्लॉगचं नाव आहे फळांचे वृक्षारोपण फळ. लाईक करा फॉलो